नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अतिशय महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। ही ब्रेकिंग न्यूज आपणासाठी अत्यंत उपयोगी असल्यामुळे व्हायरल करत आहेत। 2016 पूर्वी आणि नंतरच्या पेन्शन धारकांच्या पेन्शन नियमात झाले मोठे बदल। पेन्शन धारकांसाठी आले नवीन अपडेट। झालेले नवीन बदल जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। तर चला पाहूया स्पष्टीकरण। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। पेन्शन धारकांचा संपूर्ण इतिहास वृत्तांत 1983 पासून तर आजपर्यंत झालेले मोठे बदल जाणून घेऊया या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात। काय झाले बदल, कसे झाले बदल, बदलाचा कालावधी कसा बदलत गेला, कर्मचाऱ्यावर झालेला पेन्शनच्या परिणाम संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पेन्शनच्या संदर्भाचा संपूर्ण पेन्शन इतिहास इतिवृत्तांत व्हायरल करत आहोत। बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण झालेला बदल। 1983, 1996, 2006 आणि 2016 पूर्वी आणि नंतर पेन्शन धारकांसाठी नवीन अपडेट आली। पेन्शन मध्ये झाले बदल कोणते ते आपण जाणून घेऊया। 1983, 96, 2006 आणि 2096, 2016 पूर्वी आणि नंतर कोणते बदल झाले हे आपण पाहूया। भारतातील पेन्शन प्रणाली वेळोवेळी बदलत राहिली, विशेषतः सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी। 1986, 1996, 2006 आणि 2016 पूर्वी आणि नंतर पेन्शन मध्ये अनेक महत्वपूर्ण बदल झाले। आता आपण बदल झालेले पेन्शन धारकावर त्याचा काय परिणाम आणि कसा परिणाम होतो याची सविस्तर माहिती, तपशीलवार माहिती समजून घेऊया। आणि अशा रीतीने पेन्शन मध्ये झालेले बदल पुढील प्रमाणे दर्शवित आहोत। प्रथम, पेन्शन प्रणालीचा थोडक्यात इतिहास। 1986, 96, 2006 आणि 2016 मध्ये मोठे बदल झाले। पेन्शन आर्थिक योजना आहे जी निवृत्तीनंतर व्यक्तीच्या सुरक्षा प्रदान करते। भारतातील सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पेन्शन प्रणालीमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या। या सुधारणेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी आणि त्यांच्या आर्थिक गरजांवर आधारित उत्पन्न निश्चित करणे हाच होय। 1986, 1996, 2006 आणि 2016 नंतर प्रमुख बदल। यापूर्वी संबंधित पेन्शन प्रणालीत प्रमुख बदलांचा सारांश आहे। आता सारांश काय आहे तो संपूर्ण पाहूया। 1986 मध्ये वेतन श्रेणी सुधारित करून पेन्शनची गणना सुरू झाली। 1996 मध्ये 5व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पेन्शन मध्ये वाढ करण्यात आली। आता 2006 मध्ये 6व्या वेतन आयोग मध्ये ग्रेड पे वर आधारित पेन्शन प्रणाली सुरू झाली। 2016 च्या 7व्या वेतन आयोगामध्ये नोटेशनल पे च्या आधारावर पेन्शन तरतूद झाली। हे आपण सारांश रूपाने पाहिले। आता याची संपूर्ण माहिती पाहूया। 1986 पूर्वी आणि नंतरची परिस्थिती प्रथम जाणून घेऊया। इथे दोन टप्पे आहे, पूर्वीची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती। आता 1986 पूर्वीची परिस्थिती जाणून घ्या। पेन्शन गणना मूळ वेतन आणि सेवा काल आधारावर होत होती। किमान पेन्शन खूप कमी होते, ज्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या। महागाई भत्ता मर्यादित प्रमाणात होता। 1986 नंतरची परिस्थिती काय झाली ते पाहूया। तर 4थ्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार नॅशनल पे वर आधारित महागाई भत्ता जोडून एकूण पेन्शन वाढ करण्यात आली। सर्व निवृत्ती कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा म्हणून किमान पेन्शन निश्चित करण्यात आले। 1996 पूर्वी
आणि नंतरची पेन्शन प्रणाली कशी होती, तर 1996 पूर्वीची परिस्थिती, 5व्या वेतन आयोग, पेन्शन धारकांना मर्यादित फायदे, महागाई भत्ता कमी होता आणि तो नियमितपणे अपडेट केला जात नव्हता. 1996 नंतरची परिस्थिती, दुसरा टप्पा, 5व्या वेतन आयोगाच्या किमान पेन्शन दरमहा 1275 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव वाढला. कुटुंब पेन्शन मध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि महागाई भत्ता नियमित वाढ करण्यात आली. 2006 पूर्वी आणि नंतरची पेन्शन प्रणाली कशी होती, 2 टप्प्यात पाहूया. 2006 पूर्वीची परिस्थिती, 6व्या वेतन आयोगापूर्वी ग्रेड पे आधारित पेन्शन प्रणाली अस्तित्वात नव्हती. निवृत्तीच्या वेळी शेवटचा पगार हा पेन्शनचा आधार होता. 2006 नंतरची पेन्शन प्रणाली पाहूया, दुसरा टप्पा. 6व्या वेतन आयोगात ग्रेड पे आधारित पेन्शन प्रणाली सुरू झाली. किमान पेन्शन दरमहा 3,500 रुपये निश्चित करण्यात आले. महिन्याची दरमहा 6 महिन्याने महागाई भत्त्यात सुधारणा करण्याची तरतूद करण्यात आली. आता 2016 पूर्वी आणि नंतरची पेन्शन प्रणाली कशी होती, ही 2 टप्प्यात पाहूया. टप्पा पहिला, 2016 पूर्वीची पेन्शन प्रणाली आधी पाहूया. 7व्या वेतन आयोग लागू होण्यापूर्वी नोटेशन पेचा वापर मर्यादित होता. किमान आणि कमाल आणि किमान पेन्शन मध्ये मोठी तफावत होती. तर 2016 नंतरची पेन्शन प्रणाली, 7व्या वेतन आयोगाने कल्पित वेतन वर आधारित गणना सुरू झाली. पेन्शन किमान दर 9,000 रुपये निश्चित करण्यात आले. नवीन सूत्रानुसार महागाई भत्ता जोडण्यात आला आणि कुटुंब पेन्शन देखील एकूण उत्पन्नाच्या 30% पर्यंत सुधारित करण्यात आले. लाभार्थी कोण आहेत? या संपूर्ण पेन्शन योजनेमध्ये या बदलाचा फायदा कोणाला होऊ शकतो हे यादीमध्ये दर्शवले आहे. 1986, 96, 2006, 2016 पूर्वी निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि त्याच्या कुटुंबांना ज्यांना कुटुंब पेन्शन मिळते त्यांना फायदा आहे. लष्करी कर्मचारी आणि इतर विशेष श्रेणीत जसे अपंग कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांना लाभ मिळू शकतो. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने पेन्शन प्रणालीचा संपूर्ण इतिहास आपल्या माहितीस्तव या व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल केला आहे. धन्यवाद.